म्हणजे वाक्याच्या शेवटी विचारलेला संक्षिप्त प्रश्न। आता याच्यामध्ये महत्त्वाच्या बाबी काय असतात ते बघूया। आता पहिला नियम आहे की होकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग नकारार्थक होतो व नकारदर्शक वाक्याचा होकारदर्शक होतो, हे लक्षात ठेवायचं आहे। आता त्याचा आपण एक्झाम्पल बघूया। एग्जाम्पल आहे सी इज अ डॉक्टर। असं वाक्य आहे, सी इज अ डॉक्टर। तर आपल्याला याच्यामध्ये ओळखायचं आहे की सब्जेक्ट कोणता आहे, हेल्पिंग वर्ब कोणता आहे आणि ऑब्जेक्ट कोणता आहे। तर या वाक्यामध्ये सुरुवातीला, वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट येत असतो आणि सब्जेक्टच्या जाग्यावर नाउन किंवा प्रोनाउन येत असते। तर हे आहे प्रोनाउन, सब्जेक्टच्या जाग्यावर इथे प्रोनाउन आलेला आहे, म्हणजे हा झाला आपला सब्जेक्ट। आणि सब्जेक्ट जवळच असतो हेल्पिंग वर्ब, आणि हेल्पिंग वर्बच्या नंतर मेन वर्ब असतो। पण या वाक्यामध्ये मेन वर्ब दिलेलं नाही, कारण सी इज अ डॉक्टर इथे हे साधं वाक्य आहे, याच्यामध्ये कोणती क्रिया होत नाहीये, म्हणून इथे मेन वर्ब दिलेलं नाही। इथे एक सिच्युएशन आहे, एक प्रसंग आहे की ती एक डॉक्टर आहे, म्हणून हे झालं आपलं ऑब्जेक्ट। मग आता आपल्याला याच्यावरूनच क्वेश्चन टॅग ठरवायचा असतो। तर क्वेश्चन टॅग करताना काय करायचं आहे की हे जे वाक्य आहे, वाक्य जसंच्या तसं ॲज इट इज लिहून टाकायचं। चला तर मग लिहूया, सी इज अ डॉक्टर। आणि वाक्य पूर्ण लिहिल्यानंतर कॉमा द्यायला विसरायचं नाही। कॉमा दिला। आता याच्यामध्ये शोधायचं आपल्याला की हेल्पिंग वर्ब काय आहे, आणि हे पण शोधायचं आहे की वाक्य नकारात्मक आहे की होकारात्मक आहे। तर सी इज अ डॉक्टर, ती एक डॉक्टर आहे, म्हणजे वाक्य आपलं होकारात्मक आहे। मग होकारात्मक वाक्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करताना नकारात्मक करायचा असतो। तर त्याच्यासाठी आपल्याला बघायचं आहे की वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब काय आहे। तर हेल्पिंग वर्ब काय आहे, याच्यामध्ये इज आहे, इज, म्हणून इज घेतलं। आणि वाक्य होकारात्मक असल्यामुळे आपल्याला इथे क्वेश्चन टॅग नकारात्मक करायचा आहे, म्हणजेच इजंट। आणि जो सब्जेक्ट आहे तो जशाचा तसा लिहायचा आहे, सी, आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा असतो। बघा, क्वेश्चन टॅग करताना काय काय लक्षात ठेवायचं आहे की वाक्य जसंच्या तसं पूर्ण लिहायचं आहे, कॉमा द्यायचा आहे, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब बघायचं आहे कोणतं आहे, जे असेल ते लिहायचं, आणि वाक्य होकारात्मक असेल तर क्वेश्चन टॅग नकारात्मक करायचा आहे। म्हणून आपण इजचं इजंट केलेलं आहे, आणि जो सब्जेक्ट आहे तो जसंच्या तसा लिहिला, आणि शेवटी आपल्याला हुक म्हणजे क्वेश्चन मार्क द्यायचा आहे। म्हणजे किती गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील याच्यामध्ये, 1 2, हा निगेटिव्ह 3, हा 4, आणि क्वेश्चन मार्क हे 5। ह्या 5 गोष्टी आपल्याला क्वेश्चन टॅग करताना लक्षात ठेवायच्या आहेत। तर आणखी तुम्हाला क्वेश्चन टॅग समजण्यासाठी आणखी एक उदाहरण घेऊया। चला नेक्स्ट। हेच वाक्य मी निगेटिव्ह लिहिते, हेच वाक्य आपल्याला निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक लिहायचं आहे, आणि त्याचा क्वेश्चन टॅग आपल्याला होकारात्मक करायचा आहे। तर बघा कसं आहे वाक्य, सी इज नॉट अ डॉक्टर। हे आपलं सेंटेन्स आहे। तर वरचं सेंटेन्स आपलं होकारात्मक होतं, आणि हे दुसरं जे आहे हे नकारात्मक वाक्य आहे। तर नकारात्मक वाक्याचा क्वेश्चन टॅग कसा करायचा ते बघूया।
तर याच्यामध्ये सुद्धा सेम प्रोसेस करायची आहे की पहिल्या याच्यामध्ये आपण वाक्य जशाच्या तसं लिहिलं होतं, याच्यामध्ये सुद्धा जशाच्या तसं लिहूया. सी इज नॉट अ डॉक्टर. आता इथे कॉमा द्यायचा आहे. कॉमा द्यायला विसरायचं नाही. कॉमा दिला नाही तर आपलं आन्सर चुकते. म्हणून पूर्ण वाक्य झाल्यानंतर कॉमा द्यायचा आहे. आणि आता बघायचं आहे आपल्याला वाक्यामध्ये. आता आपल्याला माहीत झालं की याच्यामध्ये नॉट असल्यामुळे वाक्य नकारात्मक आहे. मग याचा क्वेश्चन टॅग आपल्याला होकारात्मक करायचा आहे. तर करूया. याच्यात हेल्पिंग वर्ब शोधायचा आहे. कोणता आहे हेल्पिंग वर्ब? इज आहे. म्हणून इज घेऊया. आणि याच्यामध्ये नॉट आहेत. आता नॉट इकडे वगळायचा आहे, घ्यायचा नाही. म्हणून आता आपल्याला नॉट घ्यायचंच नाही आहे इकडे. बरोबर आहे. आता आपला जो सब्जेक्ट आहे तो ॲज इट इज लिहून टाकायचा आणि शेवटी आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. बघा, या होकारात्मक पेक्षा नकारात्मक वाक्याचं क्वेश्चन टॅग करणं अगदी सोपं आहे. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे? नकारात्मक करताना नॉट लिहायचा नाही, पूर्ण वाक्य जशाच्या तसं लिहायचं, कॉमा द्यायचा, हेल्पिंग वर्ब जे असेल ते लिहायचं, सब्जेक्ट जो असेल तो लिहायचा आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. म्हणजे याच्यामध्ये काय काय केलेलं आहे आपण? वाक्य जशाच्या तसं लिहिलं, कॉमा दिला, कॉमा हा एक, दुसरं हेल्पिंग वर्ब 2, सब्जेक्ट 3 आणि क्वेश्चन मार्क 4. याच्यामध्ये 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. नकारात्मक वाक्यामध्ये 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि होकारात्मक वाक्यामध्ये 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. हे आता नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत आपण. दे आर प्लेइंग क्रिकेट. आता असं आपलं वाक्य आहे. आता या वाक्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. तर सुरुवातीला आपल्याला वाक्य बघावं लागेल की होकारात्मक आहे की नकारात्मक. तर दे आर प्लेइंग क्रिकेट, ते क्रिकेट खेळत आहेत, म्हणजे होकारात्मक वाक्य आहे. मग याचा क्वेश्चन टॅग कसा करायचा? तर वाक्य आपल्याला ॲज इट इज लिहून टाकायचं आहे. दे आर प्लेइंग क्रिकेट आणि वाक्य पूर्ण लिहिल्यानंतर कॉमा द्यायचा आहे. आणि नंतर वाक्यामध्ये बघायचं आहे की हेल्पिंग वर्ब कोणता आहे ते शोधायचं आहे. तर हेल्पिंग वर्ब कोणता आहे? आर आहे. म्हणून आर लिहायचा. आणि वाक्य होकारात्मक आहे म्हणून क्वेश्चन टॅग नकारात्मक होत असतो, म्हणून आरंट. आणि हेल्पिंग वर्ब काय आहे? दे. आरंट दे. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. बघा किती सोपं होतं. वाक्य जसंच्या तसं लिहायचं, कॉमा द्यायचा, वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी करायचा आहे. म्हणून आपण इथे नॉट घेतलेला आहे आणि जे हेल्पिंग वर्ब आहे ते घ्यायचं आहे. आरचं इथे आपण आरंट केलेलं आहे. आणि जो सब्जेक्ट आहे दे तो पण जशाच्या तसंच ठेवायचा आहे. दे आणि शेवटी क्वेश्चन मार्क. मग बघा किती गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहेत. वाक्य जशाच्या तसं, कॉमा 1 नंबर, आर म्हणजे हेल्पिंग वर्ब 2 नंबर, नॉट म्हणजे निगेटिव्ह 3 नंबर, सब्जेक्ट 4 नंबर आणि शेवटी क्वेश्चन मार्क 5. म्हणजे 5 गोष्टी आपल्याला क्वेश्चन टॅग करताना लक्षात ठेवायच्या आहेत. यानंतर आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे दे प्लेड क्रिकेट. तर याचा आपल्याला क्वेश्चन टॅग बनवायचा आहे. तर सेम याच्यासारखाच बनवायचा, पण थोडं याच्यामध्ये चेंजेस आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, वाक्य जसंच्या तसं हा सुरुवातीचाच नियम आहे म्हणून जसंच्या तसं लिहून टाकू. दे प्लेड क्रिकेट. आणि पूर्ण वाक्य लिहिल्यानंतर आपल्याला काय द्यायचं आहे? कॉमा द्यायचा आहे. कॉमा दिला. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे आधीच्या वाक्यात काय शोधलं होतं आपण की हेल्पिंग वर्ब शोधलं होतं.
पण या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब कुठे दिसत आहे का? दे प्लेड क्रिकेट, म्हणजे इथे हेल्पिंग वर्ब नाही. मग काय आलेलं आहे? इथे मेन वर्ब आलेला आहे. काय आलेलं आहे? मेन वर्ब. मग मेन वर्ब आलेला आहे. मग या मेन वर्ब मध्ये कोणता टेन्स आहे ते ओळखायचं आहे. तर इथे कोणता टेन्स आहे? तर प्लेला ईडी लागलेला आहे. काय लागलेला आहे? ईडी. म्हणजे कोणता टेन्स असेल? हा पास्ट टेन्स असेल. मग पास्ट टेन्स असल्यानंतर जेव्हा पास्ट टेन्स असतो तेव्हा डीड हे हेल्पिंग वर्ब आपल्याला घ्यावं लागतं. कशासाठी? पास्ट साठी. आणि प्रेझेंट साठी आपल्याला डू. पास्ट साठी आपल्याला डीड हे हेल्पिंग वर्ब वापरावं लागतं आणि प्रेझेंट साठी डू किंवा डज हे हेल्पिंग वर्ब वापरावं लागतं. पण आपल्या वाक्यामध्ये काय आहे? पास्ट टेन्स आहे, म्हणजे मेन वर्बला ईडी लागलेला आहे. म्हणून आपल्याला कोणतं हेल्पिंग वर्ब वापरावं लागेल? डीड. मग आता आपण डीड वापरूया. डीड. मग वाक्य होकारात्मक आहे का नकारात्मक आहे? तर वाक्य होकारात्मक आहे. दे प्लेड क्रिकेट. दे प्लेड क्रिकेट म्हणजे या वाक्यामध्ये पास्ट टेन्स आहे, म्हणजे ते क्रिकेट खेळले. तर आपल्या या मेन वर्ब नुसार आपल्याला हेल्पिंग वर्ब यूज करायचा आहे. तर पास्ट साठी आपण डीड हे हेल्पिंग वर्ब यूज करत आहोत. म्हणून पूर्ण वाक्य लिहिल्यानंतर जसेच्या तसं लिहिल्यानंतर कॉमा घेतला, हेल्पिंग वर्ब घेतलं या टेन्स नुसार. आणि मग आता वाक्य होकारात्मक आहे तर आपल्याला टॅग करताना नकारात्मक वाक्य करायचं असते. म्हणून डिडंट आणि हेल्पिंग सब्जेक्ट काय आहे? दे. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. बघा याच्यामध्ये आपण काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला, की वाक्य जसं दिलेलं आहे तसंच लिहायचं. कॉमा घ्यायचा म्हणजे एक गोष्ट. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब या टेन्स नुसार यूज करायचं, म्हणजे पास्ट असेल तर पास्ट, प्रेझेंट असेल तर प्रेझेंट नुसार. या मेन वर्ब नुसार आपल्याला इथे हेल्पिंग वर्ब वापरायचा आहे. तर आपला मेन वर्ब आहे पास्ट टेन्सचा, म्हणून आपण इथे डीड वापरलेला आहे. म्हणून डीड ही दुसरी गोष्ट आणि नॉट तिसरी गोष्ट, सब्जेक्ट चौथी गोष्ट आणि क्वेश्चन मार्क पाचवी गोष्ट. म्हणजे तुम्हाला सारासार असं लक्षात असेल की क्वेश्चन टॅग बनवताना आपल्याला 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कोणत्या? की वाक्य जशाच्या तसं लिहायचं, कॉमा द्यायचा, त्याच्यानंतर या मेन वर्ब नुसार हेल्पिंग वर्ब वापरायचं, आणि आपला टॅग होकारार्थी, वाक्य होकारार्थी असेल तर आपला टॅग काय होईल? नकारार्थी होईल. आणि सब्जेक्ट आहे तो ॲज इट इज लिहायचा आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. क्वेश्चन टॅग करताना जर वाक्यामध्ये धिस किंवा दॅट येत असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग कसा करायचा ते आता आपल्याला बघायचं आहे. तर वाक्यामध्ये धिस किंवा दॅट येत असेल तर आपल्याला धिस किंवा दॅट साठी इट हे प्रोनाउन वापरायचं असते. मग आता आपलं वाक्य आहे धिस इज ब्युटिफुल. तर हे कसं करायचं ते बघूया. धिस इज ब्युटिफुल वाक्य आपल्याला ॲज इट इज जसंच्या तसं लिहून टाकायचं आहे आणि आपल्या पहिल्या नियमानुसार कॉमा द्यायचा आहे. कॉमा दिला. आता याच्यामध्ये बघायचं आहे आपल्याला की हेल्पिंग वर्ब काय आहे. तर हेल्पिंग वर्ब आहे इज. मग आपण इज लिहूया आणि आपलं वाक्य होकारार्थक आहे का नकारार्थक आहे बघायचं आहे. धिस इज ब्युटिफुल म्हणजेच ते सुंदर, हे सुंदर आहे. धिस म्हणजे हा, ही, हे. तर हे सुंदर आहे म्हणजेच आपल्याला वाक्य हे होकारात्मक आहे असं इथे समजलेलं आहे. म्हणून आपण हेल्पिंग वर्ब लिहिलं. आता याच्यानंतर आपल्याला या होकारार्थक वाक्याचा क्वेश्चन टॅग नकारार्थक करायचा आहे. म्हणून इजंट असं करूया. आणि आपला सब्जेक्ट काय आहे? धिस आहे किंवा दॅट जरी असलं त्या दोन्ही ऐवजी आपल्याला दोन्हीपैकी एक असेल तर त्याऐवजी आपल्याला इट वापरायचा आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. म्हणजे इथे आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे की वाक्य जसंच्या तसं लिहायचं आहे.
कॉमा द्यायचा आहे, एक पहिली गोष्ट. दुसरं हेल्पिंग वर्ब जसंच्या तसं लिहायचं आहे. तिसरी गोष्ट होकारात्मक वाक्य असेल तर नकारात्मक करताना नॉट लिहायचं आहे, म्हणजे तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट सब्जेक्ट धिस दॅट असेल तर त्याऐवजी आपण काय वापरणार, इट हे प्रोनाउन वापरणार, म्हणून चौथी गोष्ट. आणि पाचवी गोष्ट क्वेश्चन मार्क. हे 5 गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, जेव्हा आपण वाक्य होकारात्मक असेल तर आपल्याला टॅग करताना काय करायचा असतो, नकारात्मक करायचा असतो. पण इथे तुम्ही म्हणाल की इथे नॉट का नाही लिहिला, तर आपल्याला पूर्ण नॉट लिहायचा नसतो, तर आपल्याला इथे ॲपॉस्ट्रॉफ द्यायचा असतो एन आणि टीच्या मध्ये, म्हणजे तो बरोबर नॉट होतोच, याला नॉटच म्हणतात. पण इजंट आपल्याला शॉर्टकटमध्ये त्याचा शॉर्ट फॉर्म करायचा असतो, म्हणून इथे ओचा लोप होतो. त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. आता या एक्झाम्पलमध्ये बघा, इथे दोज आर नॉटी बॉईज. आता इथे या वाक्यामध्ये दोज किंवा दीज दोन्हीपैकी कोणतंही आलं तर इथे घाबरून जायचं नाही. तर काय करायचं, आता आपल्याला याचा क्वेश्चन टॅग बनवायचा आहे. तर आधी जसा नियम होता आपला की वाक्य जसंच्या तसं लिहायचं, तर वाक्य जसंच्या तसं लिहून घेऊया आपण, आणि त्याच्यानंतर आपल्याला कॉमा द्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला हेल्पिंग वर्ब बघायचं आहे. हेल्पिंग वर्ब कोणता आहे, आर. मग हे वाक्य बघायचं आहे आपल्याला की या वाक्यामध्ये हे वाक्य नकारात्मक आहे की होकारात्मक आहे. तर दोज आर नॉटी बॉईज, म्हणजे इथं नॉट वगैरे आपल्याला काही दिसत नाही, म्हणजे हे वाक्य होकारात्मक असायला पाहिजे. म्हणून आपण इथे हेल्पिंग वर्ब जे आहे जसंच्या तसं लिहूया, आर. आणि आता आपल्याला नॉट घ्यायचा आहे, तर नॉट आपण असा फुल फॉर्म न घेता आपल्याला काय घ्यायचं आहे, एन ॲपॉस्ट्रॉफी टी, म्हणजे इथं ओचा आपण ओचा लोप पावणार आहे, म्हणून आरण असा याचा उच्चार होईल. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे सब्जेक्ट काय आहे. तर सब्जेक्ट आहे दोज किंवा दीज. मग दोज किंवा दीज या ऐवजी आपल्याला दे हे प्रोनाउन यूज करायचं आहे. कारण काय, दोज आणि दीज हे प्लुरल आहे. इथे वरच्या वाक्यामध्ये धीस आणि दॅट काय होते, सिंग्युलर होतं, आणि सिंग्युलर नुसार आपण इथे इट हे प्रोनाउन वापरलं होतं. पण या दुसऱ्या वाक्यामध्ये दोज किंवा दीज हे प्लुरल आहेत, म्हणजे अनेक वचनी आहेत, म्हणून या दोघांच्या ऐवजी आपण दे हे प्रोनाउन वापरलेलं आहे. आणि शेवटी आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कॉमा, हेल्पिंग वर्ब, नॉट म्हणजे एन ॲपॉस्ट्रॉफ टी, आणि चौथं सब्जेक्ट, आणि 5वं आहे आपला क्वेश्चन मार्क. ह्या 5 गोष्टी क्वेश्चन टॅग करताना लक्षात ठेवायच्या आहेत. पण प्रत्येक वाक्यामध्ये थोडा थोडा आपला नियम इथे चेंज होत आहे. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपण थर्ड एक्झाम्पल घेणार आहोत. बघा, थर्ड एक्झाम्पल आहे दिस इज अ बॉय. आता पहिल्या नियमानुसार आपण वाक्य जसंच्या तसं लिहिणार आहोत, दिस इज अ बॉय, आणि नंतर काय घेणार आहोत, कॉमा घेणार आहोत. मग वाक्य आपल्याला बघायचं आहे होकारात्मक आहे की नकारात्मक आहे. तर वाक्य दिस इज अ बॉय म्हणजे हा मुलगा आहे, म्हणजे वाक्य होकारात्मक आहे. तर याचा क्वेश्चन टॅग आपल्याला नकारात्मक बनवायचा आहे. म्हणून आता आपण इथे हेल्पिंग वर्ब बघणार आहोत. हेल्पिंग वर्ब आहे इज. मग हेल्पिंग वर्ब लिहूया इज. मग होकारात्मक वाक्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग नकारात्मक करायचा असतो, म्हणून इजंट. इथे ओचा लोप पावलेला आहे, म्हणजे ओ आपण घेतलेला नाही, म्हणून इथे काय झालं, इजंट. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट कोणता आहे, धिस. आता वरच्या एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की धिस दॅट येत असेल वाक्यामध्ये तर काय वापरायचं, इट. परंतु इथे थोडासा नियम चेंज होतो. तर धिस इज अ बॉय, इथे ब्युटिफुल होतं म्हणून आपण या ब्युटिफुल नुसार इट वापरलं. पण इथे धिस इज अ बॉय
म्हणजे मुलगा आहे इथं, म्हणून याच्या मुलगा आलेला आहे या वाक्यामध्ये, म्हणून आपण या मुलाच्या ऐवजी बॉयच्या ऐवजी आपण ही हे प्रोनाउन घेणार आहोत। आणि शेवटी क्वेश्चन मार्क। इथे काय लक्षात ठेवलेलं आहे आपण, इथे थोडासा नियम आपला चेंज झालेला आहे। इथे धिस दॅट ऐवजी आपण इट वापरलं होतं, कारण इथे ब्युटिफुल होतं म्हणून। आता इथे धिस किंवा दॅटच्या ऐवजी आपण काय वापरलेलं आहे, ही हे प्रोनाउन वापरलेलं आहे, कारण या वाक्यामध्ये बॉय आलेला आहे। या बॉय नुसार आपण ही हे प्रोनाउन वापरलेलं आहे। म्हणून इथे पण आपल्याला 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। कॉमा, दुसरं हेल्पिंग वर्ब, तिसरं नॉट, चौथं आहे सब्जेक्ट म्हणजे आपलं जे प्रोनाउन आहे ते, आणि शेवटी क्वेश्चन मार्क। आलं लक्षात। आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया। नोबडी वॉज प्रेझेंट। नोबडी वॉज प्रेझेंट। तर आधीच्याच नियमानुसार आपल्याला हे पण वाक्य करायचं आहे। तर करूया। वाक्य जसंच्या तसं पूर्ण लिहायचं आहे आणि वाक्याच्या शेवटी कॉमा द्यायचा आहे। कॉमा दिला। आता वाक्य आपल्याला बघायचं आहे की होकारात्मक आहे की नकारात्मक। नोबडी वॉज प्रेझेंट मध्ये याच्यामध्ये नो आलेला आहे, म्हणजे हे वाक्य आपल्याला नकारात्मक आहे असं समजलेलं आहे। नोबडी म्हणल्यानंतर इथे नकार आलेला आहे, म्हणून आपण आता या नकारात्मक वाक्याचा इकडे होकारात्मक करणार आहोत, म्हणजे टॅग करताना। तर आता हेल्पिंग वर्ब शोधायचं आहे त्यात, पण त्याच्या आधी आपण इथे नोबडी जे आहे, नोबडी झालं आपलं, एव्हरीबडी झालं, नो वन झालं, एनीवन झालं, याच्यासाठी आपण काय वापरत असतो प्रोनाउन, दे। दे हे प्रोनाउन वापरत असतो। मग इथे नोबडी आलेला आहे, मग नोबडी या शब्दाच्या ऐवजी, या सब्जेक्टच्या ऐवजी आपल्याला प्रोनाउन घ्यायचा आहे दे। आणि आता आपल्याला वाक्यामध्ये बघायचं आहे की हेल्पिंग वर्ब कोणता आहे, वॉज आहे, पण आपल्याला वॉज इथे घ्यायचं नाही, कारण इथे आपण नोबडीच्या ऐवजी दे हे प्लुरल प्रोनाउन घेतलेला आहे, आणि या प्लुरल प्रोनाउनच्या नुसार आपल्याला इथे हेल्पिंग वर्ब सुद्धा प्लुरलच घ्यायचं आहे, म्हणून इथे वॉज न घेता आपण वेअर घेणार आहोत। आणि शेवटी क्वेश्चन मार्क देणार आहोत। हे झालं आपला क्वेश्चन टॅग। काय केलेलं आहे मी इथे सांगितलं तुम्हाला की नोबडी, एव्हरीबडी, एनीवन, नो वन, याच्यासाठी आपल्याला दे हे प्रोनाउन यूज करायचं आहे। मग आपण याच्याऐवजी दे हे प्रोनाउन यूज केलेलं आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब बघायचा असतो वाक्यामध्ये, पण आपण याच्याऐवजी दे घेतलेला आहे। मग दे या प्लुरल प्रोनाउनच्या नुसार आपल्याला हेल्पिंग वर्ब सुद्धा प्लुरलच घ्यायचं आहे, म्हणून आपण इथे वॉज न घेता वेअर घेतलेला आहे, आणि वाक्य नकारात्मक आहे, म्हणून आपल्याला नॉट वगैरे किंवा एल एपॉस्ट्रॉफ टी असं घ्यायचं काही कारण नाही। मग शेवटी आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे, म्हणजे या वाक्याचा हा क्वेश्चन टॅग काय होईल, नोबडी वॉज प्रेझेंट, कॉमा दे वेअर, क्वेश्चन मार्क। त्यानंतर आपण लास्टचं एक्झाम्पल बघणार आहोत। आता हे याच्यासारखंच आहे, नोबडी, एव्हरीबडी। तर एव्हरीबडी हॅज डन इट असं आपलं वाक्य आहे। तर या वाक्यामध्ये सुद्धा आपण एव्हरीबडी या शब्दाऐवजी आपण काय वापरणार आहोत, दे हे प्रोनाउन वापरणार आहोत। तर घेऊया दे हे प्रोनाउन, दे। मग आता आपल्याला त्याच्यानंतर कशाचा विचार करायचा असतो की या हे जे दे प्रोनाउन घेतलेला आहे आपण प्लुरल, या प्लुरल नुसार आपल्याला हेल्पिंग वर्ब सुद्धा प्लुरलच यूज करायचा आहे, पण इथे आहे सिंग्युलर हॅज। कोणतं हेल्पिंग वर्ब आहे इथे, हॅज आहे, पण आपल्याला क्वेश्चन टॅग करताना हॅज न घेता या दे नुसार आपल्याला हॅव घ्यावं लागेल। काय घ्यावं लागेल, हॅव। आणि हे जे वाक्य आहे एव्हरीबडी हॅज डन इट, हे वाक्य होकारात्मक आहे,
मग क्वेश्चन टॅग करताना आपल्याला होकारात्मकचं क्वेश्चन टॅग नकारात्मक करायचा असतो, म्हणून दे हॅव आणि नॉट म्हणजे याचा नॉटचा आपण शॉर्ट फॉर्म घेतलेला आहे हॅवंट, आणि शेवटी आपण देणार आहोत क्वेश्चन मार्क. म्हणजे आपला क्वेश्चन टॅग काय होईल, एव्हरीबडी हॅज डन इट, सॉरी हे कॉमा द्यायचं राहिला, एव्हरीबडी हॅज डन इट कॉमा दे हॅवंट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चे 2 एक्झाम्पल हे तुमच्या प्रॅक्टिससाठी आहे, ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे याचा आन्सर काय आहे ते.